नमस्कार, न्यूज मराठी 24/7च्या बातमी महाराष्ट्राची मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। जालना जिल्ह्यातील दानापूर परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे। जुई धरणावर मत्स्य व्यवसाय करणाऱ्या मोतीलाल तापीराम भंगरे यांच्या झोपडीला अज्ञातांनी पेटून दिले। या आगीत झोपडीतील संसार उपयोगी साहित्याबरोबरच मत्स्य व्यवसायाचं सामानही पूर्णपणे जळून खाक झाले। प्राथमिक अंदाजानुसार या आगीत भंगरे यांचे सुमारे 1.5 लाखाचं नुकसान झालंय। या घटनेमुळे मत्स्य व्यावसायिक हतबल झाले असून पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या शोधासाठी तपास सुरू केलाय। या घटनेचा आढावा घेतलाय प्रतिनिधी कमल किशोर जोगदंडे यांनी। भोकरदन शहरासह तालुका भरात 2 ऑक्टोबरला विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले। रमाई नगरमधील अशोका बुद्ध विहार येथे मान्यवरांच्या हस्ते निळ्या ध्वजाचं ध्वजारोहण करण्यात आले। प्राध्यापक TR कांबळे यांनी उपस्थित उपासक आणि उपासिकाबरोबर सामूहिक त्रिशरण पंचशील आणि बुद्ध वंदना घेतली। सिल्लोड कॉर्नर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीतर्फे निळ्या ध्वजाचं ध्वजारोहण करून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आलं। या कार्यक्रमाला प्राध्यापक TR कांबळे, बाबूराव पगारे, माजी नगरसेवक दीपक बोर्डे, सामाजिक कार्यकर्ते दीपक जोगदंडे, वंचित बहुजन आघाडीचे विशाल मिसाळ यांच्यासह मोठ्या संख्येने बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी कमल किशोर जोगदंडे यांनी। परभणी जिल्ह्यातील पालम येथे इच्छापूर्ती बालाजी मंदिरात दसरा महोत्सव अत्यंत उत्साहात पार पडलाय। विजयादशमीच्या दिवशी 108 कलशाचा कुंभ अभिषेक करण्यात आला। शोभिवंत रथातून बालाजीच्या मूर्तीचं भव्य मिरवणूक शहरातून करण्यात आली। मोठ्या संख्येने भक्त या मिरवणुकीत सामील झाले, तर महिलांनी डोक्यावर कलश घेऊन मिरवणुकीचा शोभा अधिकच वाढवली। 11 दिवस सुरू असलेल्या या महोत्सवात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यासोबतच सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजनही करण्यात आले। हा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शांतीलाल शर्मा यांनी। रथाचं आयोजन प्रतिवर्षाप्रमाणे 3 वर्षापासून आपण प्रति दसऱ्याला या ठिकाणी बालाजीची मूर्ती पूर्ण शहराने मिरवणूक काढून दरवर्षी ही तिसरी मिरवणूक आहे आणि सर्व लोकांचा इतका मोठा प्रतिसाद मिळाला की सर्वांनी त्या मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला आणि भगवान बालाजीची जी मूर्ती आहे त्या मूर्तीची पूर्ण प्रदक्षिणा नगर प्रदक्षिणा पूर्ण झाली आणि या ठिकाणी भगवान बालाजी मंदिराची वर्षोवर्ष वाढ या ठिकाणी होत आहे। तरी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी चांगली मिरवणूक घेण्यात आली। भक्त गंगाळाचा उत्सव घेत असतो, त्या निमित्ताने त्याची आरती व वेगवेगळ्या ह्याचे गंगाळ, बुंदीचे लाडू, चना, दहीभात असे सर्व गंगाळ 9 दिवसाचे वेगवेगळ्या पद्धतीचे होतात आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेवटच्या दिवशी इथं महाप्रसादाचं आयोजन असतो आणि आज पण तो पूर्ण झालेला आहे। शहरातून भव्य दिव्य अशी उत्सव मूर्तीची मिरवणूक दरवर्षीप्रमाणे निघते। याही वर्षी उत्स्फूर्त प्रतिसाद या मिरवणुकीसाठी मिळाला। भोकरदन शहरात 69वा धम्मचक्र परिवर्तन दिन मोठ्या उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात साजरा करण्यात आलाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात भारतीय संविधान शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचं पूजन करून सामुदायिक पंचशिला ग्रहण करण्यात आली। यावेळी बौद्ध उपासक उपासिका, युवक युवतीसह गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त बुद्ध गीते आयोजित करण्यात आली आणि शेवटी जय भीम, नमो बुद्धायच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। मान्यवरांनी आपल्या विचारातून आवाहन केले, समाजात कोणीही जातीवाद वा धर्मवाद करू नये, सर्वांनी एकोप्याने बंधुभावाने राहावे, शांततेचा मार्ग स्वीकारल्यास जीवन सुंदर होते हा संदेश भगवान बुद्धांनी दिला आहे। तसेच प्रत्येकाला बुद्ध धर्मात प्रवेशाचा अधिकार आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं। भोकरदनहून न्यूज मराठीतर्फे गंगाधर पडवळे यांचा हा रिपोर्ट। ऑक्टोबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या असंख्य अनुयायांसह बौद्ध धर्माचा स्वीकार केला। त्या दिवसाला आज 69 वर्षे उलटले। त्यानिमित्ताने भोकर शहरामध्येही 69वा धम्मपरिवर्तन दिन
मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। आपल्यासोबत आहेत येथील काही कार्यकर्ते, आपण जाणून घेऊयात त्यांच्या याबद्दलच्या कामना। जय भीम। मी भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा भोकर अध्यक्ष सुरेश जोंधळे। आज दिनांक 2 ऑक्टोबर 2025 बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956ला भगवान बुद्धाच्या धम्माची दीक्षा घेऊन तिसरे धम्मचक्र परिवर्तन दिन साजरे केलेले आहेत। त्या गोष्टीला आज 69 वर्षे पूर्ण झाल्यामुळे आज भारतीय बौद्ध महासभा व भोकर नगरीतील सर्वच तमाम बौद्ध उपासक उपासिकाच्या वतीने या ठिकाणी आंबेडकर चौकामध्ये धम्मचक्र परिवर्तन दिन हा सोहळा साजरा करण्यात येत आहे। बंधूंनो, या धम्मचक्र सोहळा दिनाच्या निमित्ताने मी तमाम सर्व जाती धर्मातील लोकांना, बंधू भावांना धम्मचक्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर्वांचंच मंगल हो अशी भावना व्यक्त करून थांबतो। जय भीम। वरती आम्हा सर्वांचे बाप, आपल्या सर्वांचे बाप, विश्वरत्न महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे आणि ज्याने ज्याने भगवान बुद्धाचा धम्म आत्मसात केलेला आहे त्या लोकांचं कल्याण झालेलं आहे, तो आज प्रगतिशील पथावर आहे। आणि म्हणून तमाम जे मागासवर्गीय आहेत, जे उपेक्षित आहेत, जे अन्यायग्रस्त आहेत, तमाम माझ्या बहुजन बांधवांना अशी नम्रपूर्वक विनंती करतो की भगवान बुद्धाचा महान असा धम्म दिलेला आहे, या धम्मामध्ये आपण सर्वांनी यावं आणि आपल्या जीवनाचं कल्याण करावं आणि असं मी सर्वांना आवाहन करू इच्छितो। नम्रपणे आपण या धम्मामध्ये यावं, आपल्या सर्वांचं कल्याण करावं, सुखी जीवन जगावं, सर्वांच्या प्रति मंगल कामना करून इथेच थांबतो। सर्वांना नागपूर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषद घेतली। धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या अनुषंगाने त्यांनी स्पष्ट केले, महाबोधी बुद्ध महाविहार हे बुद्धांच्या ताब्यात द्यावे या मागणीसाठी देशभरातून आंदोलन सुरू आहे। यावेळी त्यांनी सर्व बौद्ध बांधवांना आवाहन केले की 14 ऑक्टोबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर होणाऱ्या भव्य मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे। या मोर्चामध्ये देशभरातील बौद्ध बांधव तसेच विविध राजकीय पक्षातील अनुयायी एकत्र यावेत असंही आवाहन त्यांनी यावेळी केले। आठवले यांनी म्हटलंय की या आंदोलनामागे कोणताही राजकीय स्वार्थ नाही, तर हा फक्त धार्मिक हक्काचा मुद्दा आहे। तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणात लक्ष घालावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। रिपब्लिकन पक्षाच्या विविध गटांचे नेते उपस्थित आहेत, त्याचबरोबर धम्माचं काम करणारे काही संघटनांचे नेते उपस्थित आहेत आणि ज्यांनी बोधगया या ठिकाणी आंदोलन केलं ते बनते विनाचार्य आणि आकाश लामा ते सुद्धा थोड्याच वेळात राहणार आहे। तर एक तर आम्ही सर्व गटातटाच्या नेत्यांना पॉलिटिकल इंटरेस्ट बाजूला ठेवू। मुंबईमध्ये आम्ही अशा 2-3 मिटिंगा घेतल्या आणि त्याच्यामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या गटाचे नेते नव्हे तर बौद्ध समाजाचे नेते, काँग्रेस असतील, भाजप असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, आपले उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल किंवा एकनाथ शिंदेची शिवसेना असेल, अजितदादांची एनसीपी असेल किंवा शरद पवार साहेबांची एनसीपी असेल, तर या सर्वच बौद्ध नेत्यांना त्या बैठकीमध्ये बोलावलं होतं आणि बैठकीमध्ये एक मताने ठराव संमत करण्यात आला की महाबोधी महाविहार जे बोधगया या ठिकाणी आहे तर ते बौद्धांच्या ताब्यामध्ये द्यावं यासाठी देशभर आंदोलन सुरू आहे आणि मुंबईमध्ये आणि सर्व देशभरामध्ये अजूनही आंदोलन तीव्र व्हावं आणि मुंबईसारख्या एका महाराष्ट्राच्या राजधानीच्या ठिकाणी एक भव्य अशा पद्धतीचं आंदोलन करावं, मोर्चा काढावं अशा उद्देशाने सर्वांना आपण निमंत्रित केलं होतं। त्याच्यामध्ये पॉलिटिकल स्वार्थ वगैरे बिलकुल अजिबात नाही आणि कुणाला वाटत असेल की आपण यासाठी बोललो तर मी बौद्ध आहे, मी जरी मंत्री असलो तरी मी नामांतराच्या वेळेला मंत्री असताना मूर्ती काढलेली आहे। माझ्या पक्षाची मूर्ती निघाली होती त्यामध्ये मी सामील झालेलो आहे
त्यामुळे लोकशाहीमध्ये शांततेनं आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार आहे आणि म्हणून या प्रश्नाची तीव्रता बिहार सरकारच्या लक्षामध्ये यावी आणि माननीय प्रधानमंत्र्यांनी सुद्धा त्यामध्ये लक्ष द्यावं अशा उद्देशाने मुंबईमध्ये 14 ऑक्टोबर हा जो दिवस आहे हा बाबासाहेब आंबेडकरांनी 68 वर्षापूर्वी याच दीक्षाभूमीवर धर्मांतर केल्याचा तो दिवस आहे आणि आज 2 ऑक्टोबरला तर आम्ही धम्मचक्र बोधन साजरा करतो जातो त्यावेळेला डेट ही 14 ऑक्टोबर होती आणि म्हणून 14 ऑक्टोबरचं महत्व लक्षामध्ये ठेवून हा मोर्चा मुंबईमध्ये आझाद मैदानामध्ये ठेवलेला आहे आणि त्याला सर्व बौद्धांनी उपस्थित राहू समाज म्हणून उपस्थित राहू पक्षाचे मतभेद बाजूला ठेवून आपण या विषयासाठी एकत्रित यावं हा प्रयत्न आपण केल्यानंतर सर्वांनी प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्व नेत्यांचे मी आभार व्यक्त करतो सर्वच नेत्यांनी या विषयावर मतभेदाचा विषय अजिबात नाही या विषयाच्या संबंधात आम्ही सगळे एक आहोत आणि म्हणून सगळे नेते त्या बैठकीत आले आणि आज नागपूरमध्ये आल्यानंतर या ठिकाणी जे सर्व नेते आहेत वेगळ्या आरपीआयच्या गटाचे नेते सोडूबद्दीचे नेते आहेत बाकीचे नेते उपस्थित आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये एक आपल्याशी करावं अशा उद्देशाने आजची ट्रेस ठेवलेली आहे आपण सगळे पत्रकार आलात त्याबद्दल आपला आभार आणि या ठिकाणी 14 ऑक्टोबरला एक भव्य अशा पद्धतीचं आंदोलन मुंबईमध्ये करण्याच्या उद्देशानं आज आपल्याला या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि त्यानंतर मग पुढच्या आंदोलनाची दिशाही ठरवली जाईल सगळ्या ठिकाणी आंदोलन सुरूच आहे त्याला एकत्रितपणे आणून त्याला एक भव्य अशी ताकद उभी करावी असाच एक उद्देश आमचा आहे आणि आदरणीय बनते सोडे ससाई यांनी 1992 मध्ये पहिल्यांदा महाबोधी महाविहारी बौद्धांच्या ताब्यात द्या यासाठी दिल्लीमध्ये जंतर मंतरला मोठं आंदोलन केलेलं होतं त्या आंदोलनामध्ये आम्ही सगळे सामील होतो तर त्यावेळेपासून हे आंदोलन सुरू आहे पण बिहारमध्ये आलेली अनेक सरकार आली अनेक पक्षाची सरकार आली पण त्यांच्याकडून काय या मागणीच्या संबंधामध्ये कोणताही निर्णय झाला नाही आणि आमचं म्हणणं एवढं आहे की इतर धर्मांची जी धर्मस्थळं आहे त्या ट्रस्टमध्ये जर इतर धर्माचे लोक नसतात तर आमच्या धर्माच्या ट्रस्टमध्येही इतर धर्माचे लोक असू नये या उद्देशांची आमची मागणी आहे आमचा कुठल्या धर्माला विरोध नाही बाबासाहेब आंबेडकरांनीच संविधानामध्ये सर्व धर्मसमभावाची भूमिका घेतलेली आहे पण आम्ही बुद्धिस्ट आहोत आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या आदेशाप्रमाणे आमचे बापदादे बुद्धिस्ट झाले आणि आम्ही सर्वजण बुद्धिस्ट आहोत त्याचा आम्हाला अभिमान आहे पण आम्ही बुद्धिस्ट आहोत म्हणजे कुणाचा दुसऱ्यांचा अपमान करायचा ही भूमिका आमची अजिबात नाही तर म्हणून आज या ठिकाणी आपल्याला बोलवलेलं आहे आणि 14 ऑक्टोबरला एक मुंबईला भव्य असं आंदोलन होणार आहे आणि त्याला लाखोच्या संख्येने लोक उपस्थित राहतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आता योगेंद्र गवाडे जर बोलतील नंतर डॉक्टर आहेत आणि नंतर पुढे बद्दल बोलावं घोषणा केलेली आहे तर काय आपल्या या 14 तारखेच्या कार्यक्रमामध्ये लांबा विनाचर्य ती सुद्धा असणार आहेत आणि 12 फरवरी आहे 12 फरवरीची घोषणा जी केली आहे त्याचा सुद्धा संबंध दिवस करण्यात येणार आहे अभी तो टाइम है त्याचा सुद्धा त्याच्यामध्ये आढावा घेण्यात येणार आहे दिल्लीमध्ये आपल्या विनाचार्य मंत्र्यांची माझी चर्चा झाली आणि मध्यंतरी त्या बोधगयाच्या आंदोलनामध्ये प्रमुख असणारे 2 नेते एक नेता आकाश लामा आणि दुसरे नेते म्हणण्यापेक्षा ते उपोषणाला बसले होते पण त्यांना जवळजवळ 2 महिने त्यांना जेलमध्ये राहावं लागलं त्या आपल्या बोधगयाच्या पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली त्यांच्यावर 307 लावली आणि त्यामुळे विनाचार्य पंथेजी हे सगळ्या महाराष्ट्रामध्ये फिरले देशामध्ये फिरले आणि बौद्ध जनतेने त्यांना प्रचंड प्रतिसाद दिला दुसऱ्या बाजूने आकाश लामाही फिरत होते
आणि त्याला सुद्धा बौद्ध जनतेने पाठिंबा दिला. पण नंतर हे दोन ग्रुप दिसत आहेत असं लक्षात आल्यानंतर नागपूरमध्येच हा प्रयत्न झाला की आकाश लामा आणि आचार्य या दोघांनी सुद्धा वेगळी भूमिका तर एकच आहे, पण वेगळे ग्रुप न करता एकत्रितपणे आंदोलन करावं. आणि त्याप्रमाणे आकाश लामा हे मुंबईच्या पहिल्या बैठकीला आले होते आणि विनाचार्य काही तेवढ्याला येऊ शकले नाही. त्यांचा कुठे यवतमाळला कुठे महाराष्ट्रामध्ये होते, पण दोघांची माझी चर्चा झालेली आहे. परवाच गेल्या आठवड्यामध्ये विनाचार्य दिल्लीमध्ये आले होते, त्यांच्यासोबत माझी अर्धा पाऊण तास चर्चा झालेली आहे. त्यानंतर आकाश लामा हे आपल्या संपर्कात आहे. त्यामुळे सर्वांनी बौद्ध भिक्खूंनी मोठ्या प्रमाणामध्ये बौद्ध जनतेने मोठ्या प्रमाणात सामील व्हावं असा जे प्रयत्न आहे. हा वाद जो दोघांमधला होता तो मिटलेला आहे. आणि जरी वेगळे फिरले तरी आता आम्ही RPIचे गट जरी आम्ही एकत्र आलो, म्हणजे अजून गट एकत्र आले नाही, समजा आम्ही एकत्र आलो तर आम्ही एका बाजूला फिरतो, कवाड जर एका बाजूला फिरतात आणि एकत्र करून उपयोग आहे. म्हणजे काय म्हणजे मेन कार्यक्रमाला एकत्रित आम्ही असतो तर ठीक आहे. तर म्हणून हा मोर्चा आहे पॉलिटिकल, त्याचा रंग अजिबात नाही. त्यामध्ये मला कवाडे सरांना किंवा कुणाला डॉक्टर राजेंद्र गवईंना पॉलिटिकल फायदा उठवण्याची भूमिका अजिबात नाही. त्यामुळे समाजाचा प्रश्न आहे आणि हा अनेक वर्षापासूनचा आहे. त्या ठिकाणी बिहारमध्ये काँग्रेसची सरकार अनेक वर्ष होती, लालू प्रसाद यादव यांचे सरकार अनेक वर्ष होती, त्या नितीश कुमार यांचं सरकार अनेक वर्ष होतं आहे. BJP सोबत त्यांचा अलायन्स झाला त्यावेळेला ते सरकार होतं, RJD सोबत अलायन्स झाला त्यावेळेला त्यांचं सरकार होतं. त्यामुळं अनेकांची ही आहे. फक्त आजच्या सरकारवर म्हणजे आजचं सरकार जे आहे नितीश कुमार यांच्याशी माझी अर्धा तास चर्चा झाली आणि त्यामध्ये आम्ही एवढंच सांगितलंय की हा कायदा 26 जानेवारी 50च्या अगोदरचा आहे, तो रद्द करावा हे कवाडे सरांनी सांगितलं होता आणि त्याच्यावर आम्ही विचार करतो असं त्याने आश्वासन दिलेलं आहे. पण आमची भूमिका अशी आहे तर अशा पद्धतीनं आम्हाला वाटतं की हा प्रश्न थोडासा मार्गी लागावा आणि तो लागेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. आणि नरेंद्र मोदी साहेबांनी यामध्ये लक्ष घातलं तर नक्की हा विषय सुटू शकेल. जसा अयोध्येमधला राम मंदिराचा प्रश्न उठला तर 30 ऑक्टोबरला सुप्रीम कोर्टामध्ये रीट पिटिशन जे टाकलेलं आहे त्याचं सुनावणी त्याचं तारीख आहे. तर आम्हाला अपेक्षा आहे की सुप्रीम कोर्टाने ज्या पद्धतीनं अयोध्यामध्ये बाबरी मस्जिद पडल्यानंतर त्या ठिकाणी जी केस चालू होती त्यावेळेला हिंदू पक्ष आणि मुस्लिम पक्ष दोघांनी असं सांगितलं की कोर्ट जो निर्णय देईल आम्हाला मान्य राहील. आणि कोर्टाने सुरुवातीला इलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय असा होता की 75% डिस्प्युटेड लँड हिंदूंच्या ताब्यामध्ये आणि 25% डिस्प्युटेड लँड ही मुस्लिमांच्या ताब्यामध्ये. नंतर सुप्रीम कोर्टामध्ये त्या ठिकाणी एका मुस्लिम व्यक्तीनेच पुरातत्व विभागाच्या ही माहिती दिली त्या ठिकाणी राम मंदिर होतं. म्हणजे पूर्वी बाबरी मस्जिदीच्या अगोदर राम मंदिर असल्याची अवशेष तिथं मिळालेली आहे. पण अजून जर आपण खोलवर गेलो तर त्या ठिकाणी बुद्धाचे अवशेष सुद्धा, बुद्ध धर्माचे अवशेष सुद्धा पाहायला मिळतील आपल्याला. त्या ठिकाणी ओरिजिनल ते बुद्ध मंदिरच होतं. त्यावेळेला 2500 वर्षापूर्वी चालत टुरिस्ट होता. पण आम्ही काही त्या वादामध्ये पडत नाही. म्हणजे एका धर्माचं ते अनेक वर्षात ते आंदोलन होतं. तर तिथं आता जसं अयोध्येमध्ये राम मंदिर उभं राहिलेलं आहे तसं मला वाटतं की हा विषय जो आहे तो मार्गी लागावा आणि सुप्रीम कोर्टाकडून आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. सुप्रीम कोर्टानेच हा सगळा अभ्यास करून मला असं वाटतं की जर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला तर हा निर्णय सर्वांना बंधनकारक राहील. त्यामुळे तो निर्णय आमच्या बाजूने लागेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. आणि त्यासाठी आमचे वकील जे आहेत ते सातत्यानं त्या ठिकाणी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि अजूनही आम्ही चांगले वकील त्या ठिकाणी देऊ आणि कोर्टाकडून आम्हाला न्याय मिळावा अशी आमची अपेक्षा आहे. तसा प्रयत्न आमचा सुरू आहे. आढळ साहेब माझा एक प्रश्न आहे. आपण सर्व पक्षांनी महाविहार आंदोलन कृती समिती च्या वतीनं आज या ठिकाणी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पावन पर्वावर पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे.
सर्व नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. मुंबईमध्ये यापूर्वी महाबोधी, महाविहार, मुक्ती आंदोलन कृती समितीच्या 3 बैठकी झाल्या. त्यामध्ये रिपब्लिकन पक्षाचे सर्व गट, बौद्धांच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी, नेते मंडळी, सर्वच विविध राजकीय पक्षामध्ये जे बौद्ध नेते आहेत त्या सर्वांची बैठक त्या ठिकाणी झाली आणि त्या ठिकाणी एकच निर्णय झाला की आम्ही कोणत्याही राजकीय पक्षामध्ये संघटनावर काम करतो, बौद्ध जगातील बौद्धाचं श्रद्धास्थान असलेलं बुद्धगयेचं महाबोधी महाविहार मुक्त करायचं आणि त्याचं स्वामित्व, त्याचं व्यवस्थापन, त्याचं नियंत्रण, त्याची व्यवस्था ही भारतीय बौद्धांच्या ताब्यात मिळावी यासाठी सातत्याने आंदोलन सुरू आहे. 127 वर्षापूर्वी अनागारिक धम्मपालजींनी आंदोलनाला सुरुवात केली. त्यानंतर सातत्याने आंदोलन सुरूच आहे. बिहारचं सरकार जे आहे, जो BT ॲक्ट 1949 जो आहे तो अत्यंत 49 हा जो कायदा आहे, हा जो ॲक्ट आहे तो रद्द करावा, नवीन कायदा तयार करावा आणि त्या माध्यमातून महाबोधी महाविहार जे जगातील बौद्धांचं श्रद्धास्थान आहे ते भारतीय बौद्धांच्या ताब्यात द्यावं यासाठी आमचा लढा सुरू आहे. अनेक आंदोलनं झाली. बिहारच्या सरकारकडे आम्ही वारंवार निवेदनं दिली, केंद्र सरकारकडे निवेदनं दिली, दिल्लीच्या जंतर मंतर आंदोलनं झाली, बुद्धगयेला आंदोलन सुरूच आहे. आमचे आकाश लाबाजी आहे, विराचार्यजी आहे, दत्तेजी, ही सातत्याने आंदोलन सुरू आहे. आमची मागणी साधी सोपी आहे. इतर धर्मीयांची श्रद्धास्थानं त्या धर्माच्या ताब्यात आहेत. मग ते मुसलमानांचं असेल, हिंदूंचं असेल, ख्रिश्चनांचं असेल, शिखांचं असेल, जैनांचं असेल, त्या धर्मियांच्या ताब्यात आहे. पण दुर्दैवानं जगातील बौद्धांचं श्रद्धास्थान असलेलं बुद्धगयेचा महाबोधी महाविहार म्हणजे बौद्धांच्या ताब्यात आहे. साधी सोपी मागणी. नागपूरच्या कस्तुरचंद पार्क मैदानावर दसरा महोत्सवाच्या निमित्ताने तब्बल 60 फूट उंचीचा रावण दहनाचा भव्य सोहळा पार पडलाय. सनातन धर्म युवक सभा यांच्या सहयोगाने हा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी मान्यवरांची मोठी उपस्थिती होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, संरक्षण योगराज सहानी, अध्यक्ष प्राणनाथ साहनी आणि गोपाल साहनी यांच्यासह अनेक मान्यवर या रावण दहन सोहळ्यास उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीरामाच्या घोषात या कार्यक्रमाला सुरुवात केली. परिसरात मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती. रावण दहनाचा सोहळा पाहण्यासाठी नागपूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. और रावण का दहन करते हैं. कई बार लोग ये कहते हैं कि रावण का दहन हर वर्ष क्यों? क्योंकि रावण उस बुराई का प्रतीक है जिस बुराई से हमको समाज को मुक्त करना है. और बुराइयां ये एक बार में समाप्त नहीं होती, बार बार बुराइयां आती रहती है. इसलिए उनको समाप्त करना है, ऐसा हमें हमेशा ध्यान रहे. इसलिए ये रावण दहन का कार्यक्रम हम करते हैं. और बुराई पर अच्छाई की विजय का ये पर्व है. प्रभु श्री राम जी ने सामान्य लोगों को साथ में लेकर अपनी सेना तैयार की और रावण जैसे शक्तिशाली राक्षस की सेना का उन्होंने निपात किया. तो इससे यही दर्शाता है कि बुराई कितनी भी शक्तिशाली हो और अच्छाई ये उसके सामने दिखने को कमजोर हो, लेकिन अंततोगत्वा अच्छाई की ही विजय होती है. और इसी विचार को प्रतिपादित करने के लिए हम सब लोग विजयादशमी का महोत्सव मनाते हैं. तो मैं बहुत बहुत बधाई देता हूँ हमारी सनातन धर्म युवा सभा को कि आपने इस परंपरा का निर्वाह लगातार यहाँ पर जारी रखा है. सभी को विजयादशमी के पर्व की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ. और आप हर वर्ष यहाँ निमंत्रित करते हैं, इसलिए आपका आभार व्यक्त करते हुए अपने शब्दों को विराम देता हूँ. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्री राम.
आपके लिए कुछ ही देर में फिलहाल यहाँ मौजूद होने वाले हैं द लाइव रिलीजियस रॉक्स अपनी परफॉर्मेंस के साथ में, सो गेट रेडी फॉर देम। फिर से हम बता दें कि ये 74वां दशहरा महोत्सव चल रहा है और एक लाइव परफॉर्मेंस हमें यहाँ देखने को मिलने वाली है। All right, so get set, go. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतपूर्ती वर्षानिमित्त विजयादशमीच्या दिवशी भोकरदन शहरात भव्य पथसंचलन काढण्यात आलं आणि बुद्धिजीवीचे विचार मंथन संपन्न झाले। पथसंचलन गांधी चौकातून सुरुवात होऊन शहरातील प्रमुख मार्गावरून उत्साहात पार पडले। बाल स्वयंसेवक, वृद्ध आणि दिव्यांग स्वयंसेवकासह शिस्तबद्ध रांगेत सहभागी झाले होते, तर शहरवासियांनी फुलांची उधळण करून स्वयंसेवकाचे स्वागत केले। यानंतर झालेल्या बुद्धिजीवी विचार मंथनात नांदेड विभाग कार्यवाहक हेमंत इंगळे आणि बालयोगिनी मुक्तीनाथ गुरु महेश्वरीनाथ यांनी मार्गदर्शन केलं। त्यांनी सांगितले की संघाची स्थापना 1925 मध्ये डॉक्टर बळीराम हेगडेवार यांनी परकीय आक्रमण आणि हिंदूवरील अन्याय थोपवण्यासाठी केली होती। स्वतःला गुरु न मानता भगव्या ध्वजाला गुरुस्थान देत संघटित होण्यासाठी संदेश दिला। संघाचे स्वयंसेवक 80हून अधिक देशामध्ये सामाजिक, धार्मिक आणि राष्ट्र रक्षणाचं कार्य करत आहेत, तर कार्यक्रमात पारंपरिक पद्धतीने शस्त्रपूजनही करण्यात आलं। नगर कार्यवाहक संतोष कदम, प्राध्यापक व्यंकट माने, संपादक उत्तम बाबळे, गंगाधर पडवळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। भोकरदनहून न्यूज मराठी तर्फे गंगाधर पडवळे यांचा हा रिपोर्ट। तुमचे पुत्र आम्हाला या राक्षसाच्या पासून संरक्षण करण्यासाठी आमच्याकडे पाठवा आणि त्यावेळेला आपल्याला आठवतं निश्चित ही न मगू बुर्ज उठाए कळकी असं म्हणून श्री रामाने कोदंड धारण करून या ऋषी मुनींचं त्या ठिकाणी चालणाऱ्या यज्ञ या क्रियेचं या राक्षसापासून संरक्षण केलं होतं आणि पुढे जाऊन त्यांचा विवाह झाला। विवाहानंतर आपल्या सगळ्यांना ते सुद्धा माहिती आहे की कैकेयीनं दशरथाकडून वचन घेतलं आणि 14 वर्षे वनवासासाठी राम गेले। हा सुद्धा एक प्रवास आपल्या सगळ्यांना प्रेरणा देणारा आहे। या प्रवासात त्यांनी काय केलं, शबरीची ओळख झाली आणि समर्थाचे एक चांगलं उदाहरण आपल्या समोर उभं केलं। जाता काय म्हणतात, तिथं प्रभू श्री रामानं ती मांडली आहे, तिथं आपण मांडलाय, आपण तुच्छ आहोत त्यांच्यावर, आपण कोण आहोत, तर हे चांगलं उदाहरण आपल्याकडे आहे। सुग्रीवासारखा सज्जन ग्रहस्थ चांगला मित्र त्याची दुष्ट राक्षसापासून त्याच्या भावाच्या प्रवृत्तीपासून रक्षण केलं, त्याचं उदाहरण श्रीरामाने आपल्याकडे घालून दिलेलं आहे। अशी उदाहरणं होती। साऱ्या वानरसेनेला घेऊन रावणाचा पराभव केला, सामान्य जनतेचं, सामान्य लोकांचं संघटित शक्ती उभी करून प्रचंड शक्तिशाली असलेल्या रावणाचा पराभव केला। हा जो दिवस होता, हा सुद्धा दिवस आजचा विजयादशमीचा दिवस होता, म्हणून त्याला सुद्धा एक अन्यसाधारण असं महत्व होतं। भारत मातेचं रक्षणाचं एक प्रतीक म्हणून हा सीतेचं रक्षण रावणापासून केलं आणि राक्षसी प्रवृत्तीपासून जनतेची सुटका करण्याचं हे सत्र त्या काळापासून चालू आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा दानवरूपी आलेल्या त्या राक्षसांपासून या ठिकाणच्या जनतेचं संरक्षण करून हिंदवी स्वराज्य स्थापन केलं होतं। त्यासाठी सुद्धा त्यांनी अनेक वेळा विजयादशमीच्या दिवशी सीमोल्लंघन करून आपल्या लढाया गाजवलेल्या होत्या आणि आज
वारंवार सीमोल्लंघन करणं गरजेचं आहे, शक्तीचं जागरण गरजेचं आहे. म्हणून हा जो विजयादशमीचा जो सण आहे हा शक्ती जागरणाचा सण आहे. म्हणून आज आपण शस्त्रपूजन सुद्धा करत असतो. त्याचं सुद्धा एक अनन्य साधारण महत्व आहे. आज आपल्या ज्या देवी देवता सर्व जे काही आहेत त्या सगळ्यांचे आता शस्त्र आहे. काय शस्त्र आहे? दुष्टाचा संहार करण्यासाठी आहे आणि सज्जनांचं रक्षण करण्यासाठी आहे, माता भगिनींचं रक्षण करण्यासाठी आहे. आजची स्थिती अशी आहे की आज आपल्या माता भगिनींचं रक्षण करणं गरजेचं आहे, ती शक्ती निर्माण करणं गरजेचं आहे. ती जर शक्ती आपण निर्माण करू शकलो नाही तर हे अन्याय अत्याचार असे चालत राहतील. समाजाचा एक समाज निर्माण करायचा असेल तर शक्तीचं जागरण फार आवश्यक आहे. भयविना प्रीत न होई असं म्हटलं जातं. भयविना प्रीत म्हणजे काय? कुठल्याला भीती निर्माण करायची नाही, पण तुमची शक्ती असल्याशिवाय तुम्हाला खूप लांब आहे. खरं पाहायला गेलं तर मी आध्यात्मिक क्षेत्रातून धर्माचा प्रचार आणि प्रसार करते, पण संघाच्या माध्यमातून कधी असा कार्यक्रम करण्याचा किंवा अभ्यास करण्याचा मला योग आलेला नाही. वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून मी बऱ्याचदा धर्माविषयी बोलत असते, हिंदुत्वाविषयी बोलत असते, पण संघाचा हा माझा पहिला कार्यक्रम आहे जी मी आज अटेंड केलेला आहे या ठिकाणी. त्यामुळे विशेष असं काही मला त्या संघाच्या कार्यक्रमाबद्दल बोलण्याची किंवा नाहीये, पण तरी ज्या धर्मात मी जन्माला आले त्या धर्मावर प्रेम करायला शिकवणारा हा संघ आहे. एवढं मात्र सगळं जग ओळखतं हे विशेष रूपाने सांगायची काय आवश्यकता नाही. त्या धर्मात आपण जन्माला आलो, त्या धर्माचा स्वाभिमान आपल्या मुलात बाळगून आपण तो स्वाभिमान जगाच्या समोर प्रकट करावा. नाही जर केलं तर वाहीन अभिमान आपले करायचं जतन जे आमचे, मग तो देश आमचा आहे, त्या देशातली संपत्ती आमची आहे, त्या देशातले धर्म आमचे, त्या देशातल्या सर्व 18 जाती आमचे. मग त्याच्यावर कुणी जर हल्ला करत असेल, ते कुणी बळकावू पाहत असेल तर आपलं जतन करण्यासाठी आपला स्वाभिमान पाहणं हे आपलं कर्तव्य असं गोबऱ्या प्रवचनात सांगतात. या न्यायाप्रमाणे आमच्या धर्माला, आमच्या देशाचं, आमच्या धर्माचं, आमच्या संस्कृतीचं रक्षण करण्याकरिता आम्हाला संघाशी जुळावं लागेल. भारत हिंदू राष्ट्र जर घोषित करायचं असेल तर त्याला एकमेव पर्याय ते म्हणजे RSS. त्याच्याशिवाय तुम्हाला दुसरा पर्याय नाही. हिंदू समाज आपल्या धर्माचं रक्षण करण्यासाठी, सुदृढ किंवा निरामय राहण्यासाठी ते संघटित होणं गरजेचं होतं. प्रत्येक आक्रमणाचा प्रतिकार करण्यासाठी एक स्वाभाविक शक्ती आपल्याला असलीच पाहिजे. आता शाखेद्वारे, संघाद्वारे आपण समाजातील प्रत्येक घटकाला संघटित करण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून हा जो आपला सनातन हिंदू धर्म आहे हा अनादी काळ पुढे सुद्धा चालत राहावा. आता शाखेमध्ये जे संस्कार दिले जातात, संघामध्ये जे संस्कार दिले जातात, हे प्रकट रूपाने आपल्या समोर, समाजासमोर आणण्यासाठी संघामध्ये 6 उत्सव ठरवून दिलेले आहेत. त्यापैकी हा विजयादशमीचा एक उत्सव. विजयादशमीच्या दिवशी संघाची स्थापना झाली. ह्या पूर्ण मुहूर्तावर डॉक्टर रेड्डीवर यांनी पूर्णत्वास नेण्यासाठी, हिंदू समाजाला पूर्णत्वास नेण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरात दसऱ्यानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन पार पडले. संघाच्या शतपूर्ती वर्षानिमित्त आयोजित या संचलनात तब्बल 200हून अधिक गणवेशधारी स्वयंसेवकांनी शिस्तबद्ध पद्धतीने सहभाग नोंदवला. वसमत येथून न्यूज मराठी 24/7 तर्फे गिरीश देशमुख यांचा हा रिपोर्ट. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला यावर्षी 100 वर्ष पूर्ण होत आहेत. तर या शताब्दी वर्षानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून वर्षभर विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले. विजयादशमीच्या निमित्ताने पूजादशमीच्या उत्सवानिमित्त किनवट प्रभागातील इस्लामपूर या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून पथसंचलन आणि बौद्धिक शस्त्र पूजन करण्यात आले. यावेळी प्रमुख वक्ते रमेश मुंडकर यांनी बौद्धिक विषयावर सखोल असे मार्गदर्शन केले. तर दत्तात्रय पुंडलिकवार, रमेश मुंडकर, भाजपा किनवट तालुका अध्यक्ष सूर्यकांत आरडकर यांच्यासह वाढोणा, इस्लामपूर परिसरातील शेकडो स्वयंसेवक उपस्थित होते. आपल्या देशावर अनेक आक्रमणे झाली आणि त्या आक्रमणामुळे संपूर्ण जगाचं जे विश्वविद्यालय, जसं की नालंदा विश्वविद्यालय असेल, तक्षशिला विश्वविद्यालय असेल,
ज्या विद्यालयाच्या माध्यमातून आपण आपल्या देशाचा सांस्कृतिक वारसा संपूर्ण जगाला देत होतो, त्या परकीय आक्रमणांच्या प्रभावामुळे आपल्या देशातील जी विद्यापीठे होती ती नष्ट झाली. आपण पाहतो इसवी सनाच्या पूर्वीपासून ते 18व्या शतकापर्यंत आपल्या देशावर अनेक आक्रमणं झाली आणि आपल्याला माहीतच आहे ब्रिटिशांनी आपल्या देशावर 250 वर्ष राज्य केलं. असं का घडलं? आपण तर वैभवाप्रत होतो, परंतु काळाच्या प्रभावामध्ये आपल्यामध्ये असणारी जी एक संघटना आहे, आपल्यामध्ये असलेलं जे संघटन आहे ते कुठेतरी आपण तिथे कमी पडलो. मग राज्यामधील वाद असतील, प्रांतामधील भेद असतील, जातीमधील भेद असतील, यामुळे बाहेर देशातून आलेले परकीय आक्रमण आपल्या देशावर राज्य करू शकते. आपल्याला ब्रिटिशांच्या कालावधीमध्ये थोडासा एक इतिहास पाहायला हवा. ब्रिटिशांनी आपल्या देशावर एक छत्री अंमल सुरू केल्याच्या नंतर आपल्या देशामध्ये अनेक मतप्रवाह पुढे आले. आपली भारत माता स्वतंत्र झाली पाहिजे यासाठी अर्ज विनंत्याच्या माध्यमातून मवाळ मतवादी धोरण अंगीकारणारे एक नेते मंडळी पुढे आले. दुसरी, इंग्रजांना जशास तसं उत्तर दिलं पाहिजे असे जहाल मतवादी पुढे आले. तिसरी, जी क्रांतिकारी फौज होती, इंग्रजांना या देशातून आपल्याला हाकलून लावायचं असेल तर त्यांना शस्त्राने उत्तर द्यावं लागेल असे जहालवादी विचार पुढे आले. आणि हे सगळं घडत असताना इथल्या समाजामध्ये ज्या काही अंधश्रद्धा आहेत, ज्या अनिष्ट रूढी आहेत, त्या घालवण्यासाठी काही समाज सुधारक सुद्धा पुढे आले. मग त्या समाज सुधारकांनी आपापल्या परीने समाजाला संघटित करण्याचं काम केलं. मग महात्मा ज्योतिबा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली असेल, आर्य समाजाची स्थापना असेल, ब्राह्मण समाजाची स्थापना असेल, हे सर्व आपापल्या परीने आपल्या देशासाठी, आपल्या मातृभूमीसाठी प्रयत्न करत होते. आणि याच कालावधीमध्ये म्हणजे 1889 मध्ये नागपूर या ठिकाणी आदरणीय केशव बळीराम हेडगेवार यांचा जन्म झाला आणि ते नागपूर येथेच त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं. आणि त्यावेळेस त्यांनी नागपूरच्या किल्ल्यावर ब्रिटिशांचा परकीय ध्वज पाहिला आणि त्यांच्या मनामध्ये अशी तीव्र इच्छा निर्माण झाली की हा देश आपला आहे, ही भारत माता माझी आहे आणि या देशावर ब्रिटिशांचा ध्वज फडकवत आहे. आणि ते आपल्या गुरुच्या घरापासून त्यांनी एक भुयार खोदण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यांचं वय जेमतेम 10-12 वर्षाचं असेल. आपल्या मित्रांना घेऊन ते काम त्यांनी सुरू केलं होतं. त्यावेळी ही कल्पना अव्यवहारीपणाची वाटेल. अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.